आणि शिवसेना युबीटीमध्ये विस्तव जात नाही हे सर्व श्रुते. आता त्यांचे पुत्र नील सोमय्या हे महापालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत आणि त्यांना आव्हान देण्यासाठी शिवसेना युबीटीनं एक नवी खेळी केली आहे. अपक्ष उमेदवाराला शिवसेना युबीटीनं पाठिंबा दिलाय. पाहूया. मुलुंडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची खेळी. अपक्ष उमेदवाराला ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा. नील सोमय्यांच्या पराभवासाठी ठाकरेंचा डाव. भाजपचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या मुलुंडच्या वॉर्ड क्रमांक 107 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मात्र अर्ज छाननीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला गेला. त्यामुळे वॉर्ड 107 मध्ये नीलच्या विरोधात काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी, मनसे यापैकी कुणाचाच उमेदवार नाही. गॉड इज ग्रेट अशी पोस्ट सोमय्यांनी केली. मात्र शिवसेना युबीटीनं नील यांना आव्हान देण्यासाठी खेळी खेळली आहे. शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊतांनी अपक्ष उमेदवाराला शिवसेनेनं पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं. इतकंच नाही तर किरीट सोमय्यांवर टीकास्त्र डागलंय. पैशांच्या जोरावर उमेदवारी मागे घ्यायला लावली. सोमय्या आमचेच नाही तर महाराष्ट्राचे शत्रू, ते मराठी आणि महाराष्ट्राचा द्वेष करतात असंही राऊत म्हणाले. तसंच ती जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली होती म्हणून आम्ही तिथे उमेदवार दिला नव्हता असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुलुंडचा वॉर्ड क्रमांक 107 जिथे तुम्ही हा प्रश्न विचारला, जागा वाटपात त्या जागेचा आग्रह आणि हट्ट हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी केला. आम्ही त्यांना सांगितलं की ती जागा अत्यंत नाजूक आहे, आम्हाला ती लढणं गरजेचं आहे, पण आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत, आपण सगळे मिळून ती जागा जिंकू. मग शेवटी नाईलाजाने आम्ही ती जागा त्यांच्याकडे दिली. त्यांच्या कोणी कार्यकर्त्याला त्यांना उमेदवारी दिली, पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या मागे आपण उभं राहायचं. पण नेहमीप्रमाणे जो बिनविरोध घोटाळा झाला त्यात 107 वॉर्डसुद्धा त्या घोटाळ्यात सामील झाला. आता त्यानंतर हे मुलुंडचे नागडे पोपटलाल बिनविरोध माझ्या विरुद्ध कोणी ना असे नाचायला लागले. तसं नाही आहे. माझ्या त्यांना सर्वात प्रथम शुभेच्छा आहेत. निवडणूक कालही होणार होती, आजही होणार आहे आणि पुढेही होणार आहे. निवडणूक लढण्याची प्रक्रियाही सुरू झालेली आहे आणि 15 तारखेला मतदान आहे. तिथपर्यंत भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा रस्त्यावर उतरणार आहे, पूर्ण शक्तीने उतरणार आहे आणि आम्ही मुंबईमध्ये एक चांगला परफॉर्मन्स दिल्याशिवाय राहणार नाही. तर वॉर्ड राष्ट्रवादी काँग्रेसला गेला असला तरी काहीतरी गडबड होईल असं वाटत होतं म्हणून अपक्ष अर्ज भरला होता असं अपक्ष उमेदवार दिनेश जाधव यांनी सांगितलं. नाही, जवळपास तसंच त्यांनी प्रचार सुरू केला होता. माझ्याबरोबर काही आणखीन अपक्ष होते, त्यांना सुद्धा दमदाटी केली होती. काही गुजराती समाजाचे 2 उमेदवार आहेत, त्यांना सुद्धा दमदाटी केली होती. पण ते शक्य झालं नाही त्यांना आणि त्यांना असं वाटलं की बिनविरोध होईल नील सोमय्या आणि जिंकून येईल. पण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. गेली 30-35 वर्ष या प्रभागामध्ये काम करतोय. शाखा प्रमुख म्हणून मी 10 वर्ष काम केलं आहे. आता उपविभाग प्रमुख मी गेली 8 वर्ष काम करतोय. माझ्याबरोबर शिवसैनिकांची जबरदस्त ताकद आहे, बाळासाहेबांचे आशीर्वाद आहे आणि बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक असल्यामुळे मी ठरवलं की नील सोमय्यांसमोर लढायचं. तुम्हालाही दमदाटी केली? नाही, त्याची हिंमत नाही मला दमदाटी करायची. त्यांना माझा आक्रमक चेहरा आणि माझ्यातली हिंमत त्यांना माहिती आहे. दरम्यान नील सोमय्या बिनविरोध निवडून आले म्हणून संजय राऊतांचा जळफळाट होतोय अशी टीका भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केली. किरीट भाई यांचे चिरंजीव नीलजी सोमय्या बिनविरोध निवडून आले, त्यामुळे संजय राऊत यांची जळफळाट होते. तुम्हाला साधा उमेदवार नील सोमय्या यांच्या विरोधामध्ये अधिकृतपणे देता आला नाही, त्याबद्दल संजय राऊतांनी विचार करावा. किरीट सोमय्या हे तुमच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात सातत्याने लढलेले आहेत. तुमचा मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचार खोदून काढण्याचं काम किरीट भाईंनी सातत्यानं केलंय. त्यामुळे किरीट भाईंच्या पाठीशी संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रातील जनता उभी आहे. दिनेश जाधवांनी भरलेला अपक्ष अर्ज हा शिवसेना युबीटी पर्यायानं मवियासाठी इष्टापत्ती ठरला खरा. आता मुलुंडकर कुणाला साथ देतात हे बघणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.